मी तुमचा मित्र दीपक मेहरकर, म्हणजेच पनवेलचा रायडर. आज आहे 2 जानेवारी 2026. मी पण पहिले ब्लॉग वगैरे काही करत नव्हतो, पण अचानक IBW 2025 केलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की आपण पण थोडंफार काहीतरी करायला पाहिजे. ब्लॉग वगैरे छोटे छोटे का होईना, यूट्यूबर तर नाही पण ब्लॉग तरी केले पाहिजेत. मग डिसेंबर एंड होता होता आपण एक छोटा एक ब्लॉग टाकला, त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला पब्लिककडून. त्यानंतर मग असं ठरवलं की 26 आता चालू झालंच आहे, तर एक 26 मध्ये काहीतरी जोरदार एक मोठं काहीतरी ठरू त्याबद्दल. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही असं विचार करत असाल, म्हणजे रायडर्स किंवा छोटे छोटे ब्लॉग बनवणारे जे आहेत त्यांना म्हणता येईल की न्यू इनकमर किंवा बिगिनर, तर त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की मी आता बनवतो ब्लॉग, मग माझं बोलणं कसं असेल, मग समोरच्याला आवडेल का, तो काय कमेंट करेल, काय रिॲक्शन करेल, त्याचा विचार नाही करायचा. पब्लिक बोलून जाते, 2 दिवसांनी परत आपण ते विसरतो, ती विसरते. पब्लिकचं काम आहे ते बोलणं. आपण काय करतो याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. ठीक आहे भाई, 1-2 वेळा चुकलं असेल आपल्याकडून काही बोलण्यामध्ये, किंवा ब्लॉग व्यवस्थित झाला नसेल, काही कंटेंट व्यवस्थित मॅच झाले नसेल, ठीक आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, होतं हळूहळू क्लिअर. आपल्याला जसे समोर रिॲक्शन येतात, जसे कमेंट येतात, त्याच्यावर सुद्धा आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे एवढं त्याच्यामध्ये टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास बनवायचा भाई ब्लॉग. तेवढंच सांगेल आजच्या दिवशी तरी. तर धन्यवाद. मला माझे काही जे ब्लॉग आहेत, म्हणजे छोटे छोटे रील्स मी बनवल्या स्टार्टिंगला, त्याच्यामध्ये चांगले व्ह्यूअर्स मला भेटले, काहींनी मला कमेंट्स पण चांगल्या केल्यात, लाईक्स पण बऱ्यापैकी आलेत. अजून प्रगती करावी असं त्याच्यावरून दिसून आलं. धन्यवाद. 2026 मध्ये करू काहीतरी त्या बाबतीत. तरी धन्यवाद परत एकदा सगळ्यांचा, आणि असेच आपण भेटत राहू, असंच छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये.